नमस्कार, माझं नाव नेहा देशपांडे. मी एक सायकॉलॉजिस्ट आणि एनर्जी कोच आहे. आणि हा यूट्यूब चॅनल चालू करण्यामागचा माझा हेतू एवढाच आहे की एक मानसशास्त्र तज्ज्ञ म्हणून किंवा एक कोच म्हणून माझ्याकडे बरेचसे लोक काउन्सिलिंगसाठी येतात किंवा त्यांच्या आयुष्यात काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी येतात. आणि मागच्या 10 वर्षाच्या प्रवासातनं बऱ्याच गोष्टी मी शिकली आहे किंवा मी या स्पिरिच्युअल पाथवर किंवा या एका वेगळ्या दिशेने चालू लागल्यापासनं माझ्या आयुष्यात बरेच असे प्रसंग झाले ज्याच्यानी मी खूप काही शिकले किंवा इतर लोकांना सुद्धा मी आजूबाजूच्या बघते आणि त्यांच्या एक्सपिरियन्सेसमधनं सुद्धा मी काही शिकले. आणि त्याच गोष्टी मला तुमच्या समोर आणायच्या होत्या. बरेच दिवस मी विचार करत होते काय करू, करू का नको, करू का नको. पण परवाचीच गंमत सांगते. म्हणजे सोमवार 15 तारखेला सकाळी 5:55 मला जाग आली आणि तेव्हा मी हाच विचार करत होते. एक स्वप्न पडलं मला की आपण ह्या पथावर चाललं पाहिजे का किंवा असे व्हिडिओज केले पाहिजेत का ज्याच्याने लोकांची मदत होईल. आणि मी उठले आणि माझा प्रचंड या गोष्टींवरती विश्वास आहे. सिंक्रॉनिसिटी म्हणा किंवा मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आपल्या माइंडची पॉवर किंवा आपल्यामध्ये जी एनर्जी आहे त्याच्या पॉवरबद्दल मला या सगळ्या गोष्टींवरती खूप विश्वास आहे. म्हणून ते मी समजले की माझ्यासाठी ती एक साईन होती की तू हे चालू केलंच पाहिजे आणि त्यामुळे या चॅनलची अशी सुरुवात झालेली आहे. लाईफ लेसन्स म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला शिकायला लागतात आपल्या आयुष्यात, त्यांचा एक संदर्भ किंवा अगदी सोप्या पद्धतीने मी त्या तुमच्यासमोर आणणार आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे ज्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणजे कर्मसंबंध. मागच्या 2 महिन्यामध्ये काही काउन्सिलिंगचे लोक माझ्याकडे जे आले होते काउन्सिलिंगसाठी, तर त्यांच्या बोलण्यात हा एक पॅटर्न मला जाणवला की मी इतकं चांगलं सगळं करते तरी माझ्याबरोबरच कायम वाईट का होतं. त्यांच्या पार्टनर बरोबर असू देत किंवा घरातल्या सदस्यांबरोबर असू देत, नातेवाईकांबरोबर, मित्रपरिवाराबरोबर काहीतरी क्लॅशेस चालूच होते. तर तेव्हा सगळ्यांना समजवता समजवता माझ्या मनात हाच विचार आला की कर्म म्हणजे नक्की काय किंवा कर्मसंबंध म्हणजे नक्की काय असतात किंवा ते आपल्याला काय शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात आलेले असतात, त्याबद्दल हाचा व्हिडिओ आहे. असेच काही व्हिडिओज मी आता तुमच्यासमोर आणत राहणार आहे ज्याच्याने ना काहीतरी आपल्याला त्या व्हिडिओजमधनं शिकता पण येईल आणि तुम्हाला सुद्धा त्याची मदत झाली पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीला एका सायकॉलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाणं शक्य नसतं. काहीही कारणामुळे काउन्सिलरकडे जाता येत नाही किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. त्यासाठी हा चॅनल एक सेफ स्पेस आहे. तुम्हाला जे डिस्कस करायचे ते तुम्ही येऊन इथे कॉमेंट सेक्शनमध्ये डिस्कस करू शकता. त्याहून तुम्हाला काही मदत लागली तर मी माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करीन, ईमेल ID शेअर करीन. तुम्ही मला मेलही करू शकता. आणि तुम्हाला जर कुठल्या टॉपिकबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कळवा तुम्ही. माझा प्रयत्न राहील की सोप्या शब्दात किंवा उदाहरणं देऊन मी तुमच्यासमोर ते प्रेझेंट करीन. तर कर्मसंबंध म्हणजे नक्की काय? तर आता कार्मिक रिलेशनशिप समजून घेण्याच्या आधी हे समजणं गरजेचं आहे की कर्म म्हणजे नक्की काय असतं. तर कर्माचा अर्थ मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगते. कर्म म्हणजे आपल्या कृतींचा संदर्भ असतो, चांगल्या किंवा वाईट. आता पुनर्जन्माचे चक्र तुम्हाला माहिती असेल की पुनर्जन्माचे जे चक्र असते ते आपले कर्माद्वारेच निश्चित केले जाते. अगदी त्याचा शाब्दिक अर्थ घेतला तर क्रिया असा होतो म्हणजे ऍक्शन. युअर ऍक्शन डिसाइड्स युअर फ्युचर, हेही तुम्हाला माहिती आहे, करेक्ट? तर कर्म म्हणजे हेतूने चालवलेली क्रिया. त्याच्यानंतर आपण बोललेले शब्द किंवा आपण आपल्या मनाद्वारे जाणीवपूर्वक केलेले कृत्य ज्याच्यामुळे भविष्यात काहीही परिणाम होऊ शकतो, त्याचा कर्माचा अर्थ म्हणजे हा. आणि आपलं कर्म काय ठरवतो असं जर तुम्ही विचारलं तर आपले विचार, आपले शब्द, आपल्या कृती किंवा जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी करायला सांगतो, नॉन इंटेंडेड किंवा इंटेंडेड ऍक्शन असते, ते सगळं आपलं कर्म ठरवते. आता तुम्ही हा कोट ऐकलाच असेल की द युनिवर्स डझंट फेवर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, म्हणजे आपलं विश्व सकारात्मक किंवा नकारात्मक यांना अनुकूल नाही, करेक्ट? त्याच्यात मध्येच एक ड्युअलिटी, प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी असतं. म्हणजे जसं रात्र आणि दिवस, चांगलं वाईट, डावं उजवं, वर खाली, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, या ऑपोजिट्स आहेत ना. एका स्फिअरच्या 2 ऑपोजिट एंड्स आहेत ते. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की मी खूप चांगलं केलं पण ती व्यक्ती माझ्याशी वाईटच वागली, तर वाईटाशिवाय चांगलं नसतंच. आणि जसं आपण म्हणतो की तुम्ही खूप खुश आहात, ते कशावरनं ठरतं
जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्हाला कळतं की खुश असणं काय असतं. सो दुःखाशिवाय सुख नाही. जशी आपली जीवनरेखा कायम वरती खालती होत असते, अप अँड डाऊन, ते सुद्धा प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटीच आहे. करेक्ट. आता हे जे कार्मिक रिलेशनशिप्स असतात त्या आपल्या आयुष्यात का येतात, तर काहीतरी महत्वाचा धडा किंवा कुठला तरी एक लाईफ लेसन असतो जो शिकणं आपण प्रचंड गरजेचं असतं. त्यामुळे या कार्मिक रिलेशनशिप्स आपल्या लाईफमध्ये येतात. आता त्यामध्ये आपले आई वडील असतील, आपले नातेवाईक असतील, आपला मित्रपरिवार असेल, आपला पार्टनर असेल, आपली मुलं असतील, आपल्या ऑफिसमधले कलिग्स असतील, आपले बॉस असतील, काम करणारी लोक असतील, ते कोणीही असू शकतात. आणि त्याच्यात सुद्धा 3 पार्ट्स आहेत. एक म्हणजे आपल्याला आवडणारी लोकं. मी तुम्हाला एका एक्झाम्पलमधनं सांगणारच आहे नंतर. न्यूट्रल, ज्यांच्याबरोबर आपण अगदी तटस्थ असतो, न्यूट्रल. आणि एक म्हणजे जी लोकं आपल्याला अजिबात आवडत नाहीत, पण तरीही ते आपल्या आयुष्यात आहेत. अशी माणसं, ज्याला कार्मिक रिलेशनशिप्स म्हणतो आपण. अजून तुम्हाला आता सांगायचं झालं तर आपण हा विचार करू शकतो की ही जे आपली कार्मिक रिलेशन्स असतात किंवा कर्मसंबंध असतात, त्यांच्यापासून आपण लांब का नाही जाऊ शकत? म्हणजे आपल्याला द्वेष आहे त्यांचा, आपल्याला एकमेकांशी काहीही घेणं देणं नाहीये. म्हणजे ऍक्च्युअली घेणं देणं आहे, पण नसेल तर फार बरं होईल. पण तरी आपण एका बंधनात अडकलेलो असतो. तर ते तसं का होतं? कारण आता परत कर्माचाच प्रिन्सिपल तुम्ही लक्षात घ्या की मागच्या जन्मात ह्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत, आपण एक क्लस्टर ऑफ सोल्स असतो. म्हणजे ह्याच व्यक्तींबरोबर आपले कायम, कधी आपण त्यांच्याशी वाईट वागतो, कधी ते आपल्याशी वाईट वागतात, कधी आपण म्हणजे आई वडिलांच्या भूमिकेत असतो, ते आपली मुलं असतात, कधी उलटं होतं, कधी आपण आजी आजोबा असतो, कधी तेही उलटं होतं, किंवा सासू सासरे, सून मुलगा, असं कुठल्याही रिलेशनशिपमध्ये आपण असू शकतो. राईट फ्रॉम बिंग आर ओन चिल्ड्रन, आपली मुलं सुद्धा त्याच क्लस्टर ऑफ सोल्स मध्ये येतात. आता हे क्लस्टर ऑफ सोल्स मध्ये काहीतरी आपण कृत्य केलेली असतात मागच्या जन्मातली, कधी ते आपल्याशी वाईट वागलेले असतात, कधी आपण त्यांच्याशी वाईट वागलेले असतो. तर ह्या जन्मात ते कॅरी फॉरवर्ड होऊन ती कर्म पुन्हा बॅलन्स होतात. सो इन शॉर्ट, ही व्याख्या आहे कार्मिक रिलेशनशिप्सची. आणि अशी एक व्यक्ती असते जी तुम्हाला अजिबातच आवडत नाही, तर ते आपल्याला शोधायचंय आणि त्याच व्यक्तीकडनं आपल्याला असे काही धडे शिकायला मिळतात जे ह्या आयुष्यासाठी आपल्याला खूप गरजेचे आहेत, आणि त्याच्यामुळेच आपलं फ्युचर डिसाईड होणार आहे. किंवा त्या जर गोष्टी आपण शिकलो, ते लाईफ लेसन्स आपण शिकलो, तर आपण त्या संबंधातनं मुक्त होतो, आपण इमोशनली डिटॅच होऊन खूप आपले चॅनल्स ओपन होतात लाईफमधले, आणि बऱ्याचशा गोष्टी आपण शिकून जातो. सो ती रिलेशनशिप आयडेंटिफाय करा. 2 मिनिटं डोळे मिटा. विचार करा की कुठली अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला खूप त्रास देते, तुम्हाला ती व्यक्ती अजिबात आवडत नाही, पण ती तुमच्या ग्रोथसाठी गरजेची आहे. आणि आता हेच सगळं मी तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणातनं एक्सप्लेन करते. तर मित्रांनो, सुरू करूयात ह्या उदाहरणापासनं, ज्याच्यातनं मी तुम्हाला सांगणार आहे की कर्मसंबंध किंवा कार्मिक रिलेशनशिप्स म्हणजे नक्की काय. तर असा विचार करा की इथे जी तुम्हाला सगळी माणसं दिसतात, या तर तुमच्या आयुष्यात आलेली आहेत किंवा येणार आहेत. ही खूप कमी आहेत, त्याच्यापेक्षा खूप जास्त असतात आपल्या आयुष्यात. पण एक उदाहरण देण्यासाठी असा विचार करा. त्याच्यातल्या काहीच लोकांशी आपले नाती तयार होतात. मग ती नेगेटिव्ह, न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह अशा 3 टाईपची असू शकतात. त्यात आता कार्मिक रिलेशनशिप म्हणजे काय, हे तुम्हाला सांगते. आता विचार करा की हे तुम्ही आहात, म्हणजे पुरुष किंवा स्त्री म्हणून मी दोन्ही ठेवलेले इकडे. तर हे तुम्ही जर असलात, तर काही लोक आपल्या आयुष्यात अशी येतात ज्यांच्याशी आपले अगदी जिव्हाळ्याचे संबंध असतात. तर ते तुमचे मित्र असू शकतात, तुमचे आई वडील असू शकतात, तुमची मुलं असू शकतात, तुमचे जसा मित्रपरिवार असतो तसं ऑफिसमधला मित्रपरिवार असू शकतो, किंवा तुमच्या घरी काम करणारी लोक असू शकतात, ते कोणी असू शकतात. मग हे आहेत तुम्हाला आवडणारी लोक, म्हणून पिवळ्या रंगाने ते दाखवलेली आहेत. हा व्हिडिओ झाला की तुम्ही एक कागद घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला जी अशी 5-5 माणसं वाटतायत की जी अगदी तुमच्या क्लोज आहेत, किंवा जी न्यूट्रल आहेत, किंवा जी तुम्हाला आवडत नाहीत, अशी नोट डाऊन करा, ज्याच्यानी एक खूप मोठं कोडं तुमच्या आयुष्यातलं सुटेल. तर आपण हा पहिला पार्ट जो आहे की जी माणसं तुम्हाला आवडतात त्याच्याबद्दल आता बोललो. त्या कोणी व्यक्ती असू शकतात, ते तुम्हाला बघायचे की तुमच्या आयुष्यात त्या कोण आहेत. त्याच्यानंतर न्यूट्रल किंवा
तटस्थ भूमिकेत काही माणसं असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला फार प्रेमही वाटत नाही किंवा आपण त्यांचा द्वेषही करत नाही. अशा टाईपची काही लोक असतात. त्यांना मी म्हणते ती न्यूट्रल असतात. तीही तुमचे काही नातेवाईक असू शकतात, घरचे सदस्य असू शकतात किंवा मित्रपरिवार असू शकतो तुमचा. हे सगळे तुम्ही न्यूट्रल असतात त्यांच्याबद्दल, म्हणजे फार काहीही त्यांच्याबद्दल तुम्हाला वाटत नाही आणि ते असतील तरी तुम्हाला फारसा फरक पडत नाही, नसतील तरी फारसा फरक पडत नाही. ह्या कॅटेगरीतली ही माणसं आहेत. म्हणजेच हा न्यूट्रल पार्टी आपला कव्हर झाला. अशा 5 माणसांचा तुम्ही विचार करून ठेवा तुमच्या आयुष्यात कोण आहेत ती. आणि त्याच्यानंतर हा पार्ट येतो जो की आपले कर्मसंबंध किंवा कार्मिक रिलेशनशिप्सचा आहे. ह्या व्यक्ती तुम्हाला ट्रिगर करतात किंवा तुमचा प्रचंड राग होतो अशा व्यक्तींमुळे आणि त्या व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाहीत. पण तुमच्याकडे फारसा काही चॉईस नसतो, या तर तुम्हाला एकमेकांना सहन करावं लागतं किंवा अशा काही कारणांमुळे तुम्ही एकमेकांच्या आयुष्यातनं बाहेरही पडू शकत नाही. तर हा तो भाग झाला. ह्या आहेत कार्मिक रिलेशनशिप्स. तर अशाही 5 व्यक्तींचा विचार करा की कोण आहेत अशा 5 जण तुमच्या आयुष्यातले ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतं किंवा फार राग होतो तुमचा किंवा चिडचिड होते किंवा ती लोक तुम्हाला अजिबात आवडत नाहीत आणि काहीही केल्या तुम्ही त्यांच्या आयुष्यातनं किंवा ते तुमच्या आयुष्यातनं काहीही जात नाहीत. तर परत त्यामध्ये तुमचे म्हणजे घरचे सदस्य असू शकतात किंवा बऱ्याचशा केसेसमध्ये तुमचे बॉस असू शकतात, ऑफिसमधले एम्प्लॉईज असू शकतात, नातेवाईक झाले, काही मित्र असतात जे ॲक्च्युली मित्र नसून तुमचे शत्रू असतात पण तेही असू शकतात. तो असा नीट विचार करा. किंवा बऱ्याचदा तुमच्या गल्लीत राहणारी लोक, बिल्डिंगमध्ये राहणारी लोक कोणी असू शकतात जे तुम्हाला म्हणजे तुम्हाला सपोज ऑफिस सोडायचंय पण तुम्ही सोडू शकत नाही आहात. मे बी तुम्ही एका कार्मिक रिलेशनशिपमध्ये आहात त्या माणसाबरोबर किंवा सासू सुना एकाच घरात राहतात, अजिबात पटत नाहीये, पण तुम्ही काही करून तुमची सुटका नाही एकमेकींपासनं. काहीतरी असेच म्हणजे त्यांना तुमच्यापासनं किंवा तुम्हाला त्यांच्याकडनं असे काही धडे आहेत जे घेतल्याशिवाय तुम्ही त्या ऋणानुबंधातनं सुटणार नाहीत. किंवा आपल्या मुलाबरोबरही असू शकतं, मुलाबरोबर मुलीबरोबर तुमची चिडचिड होते पण काही करू शकत नाहीये. ते काही लेसन्स आहेत जे तुम्ही शिकलेच पाहिजे आहात. मग असे कोणीही असू शकतात. त्यांचा नक्की विचार करा. आणि ह्यामध्ये सुद्धा एक सगळ्यात महत्वाचं एक गिफ्ट आहे तुमच्या आयुष्यातलं. म्हणजे अशी एक व्यक्ती आहे जिचा तुम्हाला प्रचंड प्रमाणात राग येतोय, ती तुम्हाला व्यक्ती अजिबात आवडत नाहीये, पण तुम्हाला त्या व्यक्तीपासून सुटका नाही. ह्याच्यामध्येच दडला आहे तो सगळ्यात मोठा धडा. हा सर्वात मोठा कार्मिक लेसन आहे तुमचा. तर आपल्याला ह्या एक्सरसाइज मधून ह्या व्यक्तीपर्यंत पोचायचंय आणि मग तुम्हाला एका कागदावरती त्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या आहेत ज्याच्याने तुम्ही ट्रिगर होता किंवा ज्याच्याने तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येतो किंवा तुमचं कुठल्या कारणाने पटत नाही. हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही लिहून काढाल तेव्हा तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येईल आणि तो पॅटर्न आपल्याला शोधायचा आहे आणि त्याच्यामध्येच ते सगळे तुमचे जे धडे आहेत जे तुम्हाला जे शिकल्यानंतर तुम्ही ह्या नात्यातनं मुक्त होणार आहात ते धडे आपल्याला ह्याच्यातनं शोधून काढायचे. तर साधारण तुम्हाला ह्याच्यातनं कळलं असेल ह्या ॲक्टिव्हिटीच्या थ्रू की कार्मिक रिलेशनशिप्स नक्की काय असतात. आधी पण मी एक्सप्लेनेशन दिलंय, त्याचप्रमाणे हे डायग्रॅम्सच्या थ्रू दाखवलंय. तर तुम्ही नक्की हा एक्सरसाइज करा. मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तुमचे, तेही नक्की कळवा आणि हा एक्सरसाइज करून तुम्हाला कसं वाटलं हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आय होप आता ह्या उदाहरणातनं तुम्हाला कार्मिक रिलेशन्स कळले असतील आणि ती ॲक्टिव्हिटी नक्की करून बघा. 5-5 माणसांची नावं लिहा. कारण त्या ग्राफमधनं तुम्हाला कळणार आहे की कोण आहेत ती 5 लोकं किंवा कोण आहेत ती 2 लोकं किंवा ती एक व्यक्ती जिच्याकडनं तुम्हाला खूप काही शिकायचं आहे किंवा जी तुमच्याकडनं शिकून जाणार आहे. आणि हे कसं आपल्याला कळतं की एक पॅटर्नमध्ये आपण अडकलेले असतो त्या व्यक्तीबरोबर आणि सतत आपल्याला ती व्यक्ती अशी टोचत राहते. काहीतरी कधीतरी काहीतरी असं बोलेल की ज्याच्याने तुमचं मन दुखावलं जाईल किंवा काहीतरी टॉन्ट करेल आपल्याला किंवा काहीतरी वाईटच बोलेल सगळं चांगलं असताना आणि तुमचं मन जिथे दुखावलं जातं किंवा जिथे तुम्हाला खूप वाईट वाटतं
किंवा त्या नात्यातनं तुम्ही बाहेर पडू शकत नाही. तीच आहे तुमची कार्मिक रिलेशनशिप. लास्ट मंथच माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी 1-2 जण आले होते आणि ते एका अब्युझिव्ह रिलेशनशिपमध्ये अडकलेत. म्हणजे त्यांचा पार्टनरच किंवा त्यांची पार्टनर अशी आहे जी त्यांना खूप मेंटली त्रास देते किंवा त्यांना असं खूप कटकट होतीये त्या व्यक्तीची. किंवा फॅमिली मेंबर्समध्ये झालं आता फॉर एक्झाम्पल तुमच्या काही जावा असतील, नंदा असतील, सासूसुनांचं नातं असेल, सासऱ्यांबरोबर नातं असेल तुमचं किंवा मुलांबरोबर तुमचं नातं असेल, तुमच्याच आई-वडिलांबरोबर तुमचं काही नातं असेल, की तुम्हाला प्रचंड त्यांचा राग येतोय, त्यांना तुमचा राग येतोय. हे कुठलंही रिलेशनशिप असू शकतं. ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जर ह्या एक्सरसाइजनी तुमची मदत झाली असेल तर. भेटूच यात पुन्हा नवीन एका व्हिडिओ बरोबर आणि सजेशन्स तुमचे खूप गरजेचे आहेत माझ्यासाठी. कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. येस, तर भेटूयात लवकरच. बाय.